फिरंग्या, आपली FD, शेअर्स आणि अकाउंट या सगळ्यामधले पैसे एकत्र केले तरी फक्त 15 लाख होत आहेत. अजून 5 लाख लागणार आहेत आपल्याला. कुठून आणायचं ते? काहीतरी तर करावंच लागणार आहे छबी, कारण दादानी फक्त संध्याकाळपर्यंतची वेळ दिली. एवढ्या वेळात जर पैसे अरेंज नाही झाले ना तर काही होऊ शकतं. हो ना. छबी 20 लाख. फिरंग्या, काय गरज होती एकट्याने तिकडे 20 लाख रुपये घेऊन जायची? मोठा हिरो बनायला गेलास. मी हिरोच आहे, कळलं ना? आणि हिरो एकटा सगळ्या गोष्टींचा सामना करत असतो, बाय द वे. हो, बघू जरा मला किती लागले बघू. दाखव, अरे दाखव तरी. अरे अरे काही नाही करत आहे मी, बघतीये फक्त. हो 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 हो. हिरोला किती लागले ते बघा. सॉरी छबी, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुलाही खूप सहन करावं लागलं. तुझ्यामुळे नाही, तुझ्यासाठी. आणि फिरंग्या, तुला माहितीये छबी तुझ्यासाठी काहीही करू शकते. कळलं तुला? काही गरज नाही ऑफिसला त्याची. दादूशी मी काहीतरी बोलून घेते, तू आराम कर. नाही छबी, हे बघ, साकेत दादाला काही करून पैसे अरेंज करून द्यावे लागते. तो राजनाथ पैसे घेऊन कुठे पळून गेलाय काय माहिती. हे बघ, साकेत दादाने जास्त वेळ दिला नाहीये आपल्याला. पैसे तर काही करून अरेंज करावं लागेल मला. मला? तुला नाही, आपल्याला. आपण दोघे मिळून अरेंज करूया पैसे. आय मीन आपल्या दोघांना मिळून. पण आपण दोघे मिळून 20 लाख रुपये अरेंज नाही करू शकणार छबी. ए काय? ऐक ना, मला तो माझा लॅपटॉप देशील प्लीज? आता लॅपटॉप कशाला हवाय तुला फिरंग्या? मला दे ना प्लीज प्लीज. थांब एक मिनिट. काय करतोयस? एक सेकंड. माझे सगळे शेअर्स आणि इन्व्हेस्टमेंट वगैरे बघत होतो, पण ते सगळे मिळून पण 20 लाख नाही होते. एक मिनिट. काय करतोस तू आता? एक मिनिट. काय? फिरंग्या, माझे सुद्धा FD आणि अकाउंट्स मधले सेव्हिंग मिळून 3.5 लाखच होत आहेत. 3.5? हा. माझे सगळे मिळून 11.5 लाख होत आहेत. नाही छबी, नाही. तू तुझे पैसे या सगळ्यात नको प्लीज. नाही, तू असू देते. हे बघ, एकतरी या सगळ्यात चूक माझी आहे. माझ्या चुकीची शिक्षा तुला नको. तू तुझे पैसे प्लीज असू दे. मी बघतो काय करायचं ते. असं कसं फिरंग्या? आपण दोघे मिळून हे पैसे जमवायचे. मी तुझी मैत्रीण आहे फिरंग्या, आणि आता तुझी लाईफ पार्टनर सुद्धा. विसरलास? अजिबात नाही, अजिबात नाही. मी काहीच विसरलो नाहीये. पण ऐक ना छबी, मी फसलो. त्यामुळे प्लीज. मला न सांगता हे सगळे उद्योग केलेस ना? त्या शांभवीने बरोबर फायदा घेतला या संधीचा. ऐक छबी, हे तुझं सेव्हिंग. प्लीज तू नको ना मोडू. मी बघतो ना काय करायचं ते. फिरंग्या, तुझ्या जीवापेक्षा काहीही मोठं नाहीये. एक वेळ बाकी सगळं परत मिळवता येईल, पण तुला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही. काल जर का तुला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? काल तुझा फोन लागत नव्हता, तू फोन उचलत नव्हतास, तेव्हा माझ्या जीवाची काय घालमेल झाली होती तुला मी नाही सांगून करणार. परत असं अजिबात वागायचं नाहीये. जे काही करायचे ते आपण दोघे मिळून करूया.
खूप काळजी वाटते रे तुझी. I'm sorry. I'm really very sorry. इथून पुढे असं कधीच करणार नाही मी. प्रॉमिस प्रॉमिस दे मला. प्रॉमिस. तुला न सांगता इथून पुढे एक पाऊल सुद्धा टाकणार नाही. 5 लाख अजून 5 लाख लागणार आहेत आपल्याला. 5 कसे अरेंज करायचे? माझा तर विश्वासच बसत नाही. अनिकेतने 20 लाख घेतले. विश्वास तर साकेतचा पण बसत नाहीये. पण जे घडलंय ते सगळ्यांच्या डोळ्यांसमोर घडलंय ना. ते त्या अनिकेतला पाठीशी घालू नको हा साकेत. एक तर ऑफिस मधून पैसे घेऊन गायब झाला होता. आता परत आला तर कुठे गेला होता हेही सांगितलं नाहीये त्याने. हा, आणि कसं आहे, विषय घरचा असता तर आपण झाकली मूठ ठेवलीही असती. पण प्रश्न कंपनीचा आहे रे, आणि तू उत्तर द्यायला बांधील आहेस. आपल्या कंपनीचे क्लायंट्स, डीलर्स हे सगळे उद्या तुलाच प्रश्न विचारतील आणि तुला उत्तरं द्यावीच लागतील. आणि परत कसं आहे, आपल्या कंपनीत ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलंय त्यांचा विश्वास मोडेल ना. बातमी पसरायला असा कितीचा वेळ लागतो. आज आपल्या स्टाफला कळलंय, उद्या अख्ख्या जगाला कळेल. आणि आजपर्यंत संस्थेत तुला जो आदर मिळत होता त्यालाही कुठेतरी तडा जाईलच ना रे साकेत. उद्या हे पेपरमध्ये छापून आलं आणि सगळीकडे पसरलं, त्याचे परिणाम खूप वाईट होतील. हे सगळं झालंय ते अनिकेतमुळे, पण याचे परिणाम भोगणार कोण? तू. आणि या सगळ्यात कंपनीच अडचणीत येईल, तू अडचणीत येशील साकेत. बाई आजींची बदनामी होईल. आणि परत मीडिया आहेच तिखट मीठ लावून सांगायला काय. बरोबर काका, मला भैयाजीचीच काळजी वाटते. आपल्या ऑफिसमध्ये पोलीस आले होते आणि हे जे काही घडलंय ते जेव्हा भैयाजीला कळेल किती मोठा धक्का बसेल. मला खूप काळजी वाटते तिची. तिची तब्येत बिघडायला नको. मान्य आहे, मला अगदीच मान्य आहे. पण तूच विचार कर, हीच गोष्ट बायज्जींना जर बाहेरून कळली तर. या सगळ्यासाठी त्या फक्त तुला जबाबदार ठरवतील. मुळात चूक अनिकेतची आहे. त्याची शिक्षा तू नको भोगूस. आज पैसे परत आले तर प्रश्नच मिटेल. पण जर का ते नाही आलेत तर काय करायचं पुढे हे तुलाच ठरवायचंय ना साकेत. कायदेशीर कारवाई करावीच लागेल. गप्प बसून चालणार नाही. ठीक आहे मोरू काका, मी आजच अनिकेतला जाब विचारेन. मोरू काका, आत्ताच्या आत्ता जा आणि अनिकेतला माझा निरोप द्या.
त्याला म्हणा जे काही आहे ते खरं खरं सांग आणि घेतलेले पैसे परत आणून दे. सांगा त्याला. हीच खरी संधी आहे. दोघा भावांमध्ये फूट पडा. फूट ऑलरेडी पडली आहे बेबी आत्या, आणि त्याच्या मनात रागही पुरेपूर भरलाय. आता फक्त शेवटचा घाव घालायचा की हे घर कायमचं तुटलं. नात्यांमध्ये दुरावा आला तर बाई सुद्धा काहीही करू शकणार. आणि त्या छवीचं या घरात काही चालणार नाही. फिरंग्या, ए फिरंग्या, काय? बस 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 इथे आधी. सावकाश सावकाश सावकाश. फिरंग्या, अरे केवढा विकनेस आहे तुझ्या अंगात, तरी तू ऑफिसला चाललास. काही नाही जायचं, तू घरीच थांबायचंय. ऑफिसला जावंच लागणार आहे मला. अरे असं काय बोलतोस तू? अजिबात जायचं नाही, ऑफिसला थांब, बस इथे. मी ऑफिसमध्ये फोन करून कळवते तुझी तब्येत बरी नाहीये ते. रात्री घरी आल्यानंतर बोल या विषयावर त्यांच्याशी. आणि घरातला वाद आहे फिरंग्या, त्यामुळे उद्या बोललास तरी काही फरक पडणार नाहीये. ओ नको 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 काय नको, मी तुझं काहीही ऐकणार नाही. थांब 2 मिनिटं, तुला मी पाणी आणते. मी तुला गरम गरम पेस्ट करून देते, नंतर औषधं घे आणि झोप शांत झाला. अनिकेत, मोरू काका, तुम्ही इथे काय करताय? साकेतने निरोप दिलाय, ताबडतोब ऑफिसला ये. एक सेकंड मोरू काका. ऍक्च्युली मी आता ऑफिसलाच निघत होतो, पण मला अचानक असं जरा गरगरायला लागलं. जरा वेळ पडतो, दुपारपर्यंत येतो मग. अरे आमची तिथे झोप उडाली आहे आणि तू जरा वेळ आराम करून येतो म्हणतोस. ऑफिस मधून 20 लाख रुपये चोरीला गेलेत. ती काय चेष्टा मस्करी वाटली का तुला? आणि असं करताना बरं तब्येत बरी होती तुझी, अचानक काय झालं मग? ऑफिस मध्ये उत्तर द्यायचे म्हणून गरगरतंय. फिरंग्या, सावकाश 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 सावकाश. मोरू काका, तुम्ही काय बोलताय? असं काही नाहीये. मोरू काका, काय बोलताय हो तुम्ही? तुम्हाला एवढा पण विश्वास नाही त्याच्यावर? तो खोटं बोलत नाहीये, त्याला खरंच बरं नाहीये. तुम्ही बघत नाही का त्याची अवस्था काय झाली? त्याला धड उभं राहता येत नाहीये, तरी पण तुम्हाला खोटं वाटतंय? नाही, मला काय वाटतं ते महत्वाचं नाहीच आहे. ऑफिस मध्ये साकेत वाट बघतोय. ऑफिस मधून 20 लाख रुपये घेतले, याचं उत्तर याला द्यावंच लागेल. साकेतने जर लीगल ऍक्शन घेतली तर याला घरी आराम करणं परवडणार आहे का? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, येतो मी. हे फिरंग्या, येतो काय? तू कुठेही जायचं नाहीयेस हा? बघतेस ना काय बोलतायत ते, जावंच लागणार आहे मला. ठीक आहे, मग मी पण तुझ्यासोबत येणार. का? तू कशाला? तुझं काय काम आहे ऑफिसच्या हिशोबात? हिशोबात नाहीये, पण माझ्या नवऱ्यासाठी मी येऊ शकते आणि मी येणार. मला नाही कोणी अडवू शकत. त्याला बरं नाहीये, त्यामुळे तो कुठेही एकटा जाणार नाही. आणि जर माझ्या नवऱ्यावर कुठलेही आरोप होत असतील तर ते मी बघत बसू शकत नाही. म्हणजे तुझा आमच्यावर विश्वासच नाही? मोरू काका, तुमचा आहे का विश्वास फिरंग्यावर? त्याने काहीतरी मोठं कारण असेल म्हणून पैसे घेतले असतील, असा विश्वास आहे का तुमचा? ते बघ, माझ्याशी वाद घालून काही होणार नाहीये. तुम्हाला उत्तरं साकेतला द्यायची, मला नाही. वाटल्यास तुम्ही दोघं ऑफिसला जाता जाता रस्त्यात ठरवा काय उत्तरं द्यायची.
पण उत्तर तर द्यावीच लागणार, नाहीतर महागात पडेल याला. माझं काम निरोप द्यायचं होतं ते करून झालंय. तुमचं तुम्ही बघा, ठरवा काय करायचं, लगेच ये. ये सावकाश 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 पकड पकड. बरं वाटतं? अरे 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 अरे, या या या, अरे बघा बघा, पैसे चोर आलेत बघा. मोरू काका प्लीज. त्यांना थांबवण्यापेक्षा अनिकेत तू उत्तर दे. ऑफिस मधनं एवढे पैसे घेऊन तू का गेला होतास? काय कारण काय आहे? आणि कोणालाही न सांगता का गेला होतास? साकेतदा, पैसे घेण्यामागचं कारण जरा पर्सनल आहे. आपण केबिन मध्ये जाऊन बोलूयात ना प्लीज. त्याची काही गरज नाही अनिकेत. जे काही झालंय ते सगळ्यांच्या समोर झालं. ऑफिसमध्ये पोलीस येऊन गेलेत आपल्या. सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यामुळे जे काही बोलायचंय ते इथे बोल. ऑफिसमधनं 20 लाख रुपये घेऊन गेलायस तू अनिकेत. कशासाठी आणि का याची उत्तरं सगळ्यांसमोर द्यायला तू बांधीलस. कळलं? आणि जर तुला उत्तरं द्यायची नसतील तर आत्ताच्या आत्ता नेलेले 20 लाख रुपये परत आणून दे. साकेतदार, समजून घे, तू इथं स्वतःसाठी नाही नेले. अरे मग का नेले होतेस तेच विचारतोय ना मी तुला अनिकेत. दादू, आपण प्लीज एकट्यात जाऊन बोलूया ना. नाही, आधी पैसे समोर ठेवा, मग काय ते बोलू. आणि अनिकेत, इथे मी तुझा मोठा भाऊ म्हणून नाही, तर या कंपनीचा एक अधिकारी म्हणून बोलतोय. संध्याकाळपर्यंत जर का तू ते पैसे परत आणून दिले नाहीस तर मी तुझ्यावर लीगल ऍक्शन घेईन. हा, आणि पैसे जर परत आले नाही तर पोलिसात तक्रार करावी लागेल. आणि नंतर अटक झाली तर कंपनी जबाबदार राहणार नाही. मोरू काका, साकेतदार, तू सिरियसली पोलिसात जाणार आहेस? तुला विश्वास नाहीये का माझ्यावर? अनिकेत, विश्वास तेव्हाच बसतो जेव्हा एखाद्या गोष्टीचं खरं कारण आपल्या समोर येतं. आणि तू निरुत्तर आहेस अनिकेत. त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. कळलं? तायडे, हे बघ, तुझा बावड्या लखपती झालाय, लखपती. भावड्या, देव करो आणि तुझी अशीच प्रगती होऊ दे बाबा. मी तर म्हणते तू मागचं सगळं विसरून जा. त्यांना आलाय क्षमाला पण विसरून जा आणि नव्याने आयुष्य सुरू कर. छान कुठेतरी मस्त घर घे, आपण एकदम मजेत राहू आणि एखादी चांगली मुलगी बघून लगीन करून टाक. काय तायडे, अगं येड लागले का तुला? अगं त्या शमाला असं कसं सोडणार मी? कसं सोडणार म्हणजे? हा, अरे दुसऱ्याची बायको आहे ती. कशाला तिच्या मागं लागलास? तिचा नाद सोड. नाही तायडे, नाही.
अगं मी तिचा नाद करणार नाहीये, मी तिला माझ्या मागे यायला लावणार आहे. आणि तसंही बायको आहे ग ती माझी, असं कसं सोडणार मी तिला? तायडे तुला ना कळत नाही काय, जेव्हापासून त्या शमाचं लग्न त्या राजगुरू खानदानात झालंय ना, तेव्हापासून ती माझ्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी झाली आहे. मग तिची काळजी घ्यायला नको? नाही का? आणि तायडे माझे शौक पण खूप मोठे आहेत अजून. आणि तसंही ही पैशाची सुरुवात, हे असल्या 20 लाखांनी काही होणार नाहीये. त्या शमाकडून मी अजून पैसे उकळणार आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? आपला प्लॅन एकदम सॉलिड आहे तायडे. राजगुरू परिवाराची आणि त्या शमाची दोघांची वाट लावणार आहे मी. त्यामुळे आता ह्यापुढे मी काय करतोय ते तू बघशीलच. ठीक आहे. फिरंग्या, आपली FD, शेअर्स आणि अकाउंट या सगळ्यामधले पैसे एकत्र केले तरी फक्त 15 लाख होत आहेत. अजून 5 लाख लागणार आहेत आपल्याला. कुठून आणायचं ते? काहीतरी तर करावंच लागणार आहे छबी, कारण दादानी फक्त संध्याकाळपर्यंतची वेळ दिली. एवढ्या वेळात जर पैसे अरेंज नाही झाले ना तर काही होऊ शकतं. हो ना. फिरंग्या, एक माझ्या डोक्यात एक गोष्ट आहे, पण त्याआधी तुम्हाला प्रॉमिस कर. असलं प्रॉमिस? बघ, पोलीस ऑफिसमध्ये आले आणि आपण संध्याकाळपर्यंत पैसे देऊ शकलो नाही तर सगळा आरोप मी माझ्यावर घेणार. तुला तुला कळतंय का तू काय बोलतेस? पैसे मी घेतलेत ना, मग तू का घेशील स्वतःवर आरोप? घ्या, आपण एकमेकांना प्रॉमिस केले, आपण कायम एकमेकांची साथ द्यायची, एकमेकांना सपोर्ट करायचा. आणि तुला आधीच बरं नाहीये, डोक्याला लागलंय तुझ्या. तुला धड उभंही राहता येत नाहीये. आणि अशात जर का तू जेलमध्ये गेलास तर तिकडे कोण बघणार आहे तुला? कोण तुझी काळजी घेणार? नाही, ते काही नाही, माझं ठरलंय. मी सगळे आरोप स्वतःवर घेणार. मी काय बोलते काय? तू 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 गप्प ना तू. ऐक ना माझं, प्लीज प्लीज ऐक माझं. हे बघ फिरंग्या, जर तू बाहेर राहिलास तर तू बाहेरून सगळी कामं करू शकशील, तू बाहेरून सगळ्या गोष्टींचा शोध घेऊ शकशील, तू मला सोडवू शकशील. तुला माहिती ना ती शांभवी कशी आहे. त्यामुळे तुझं जेलमध्ये जाणं आपल्याला नाही परवडणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला शकुंतला मावशीला शोधायचं आहे. हो छवी, म्हणून मी काय तुला गुन्हेगार ठरवू का? काय पॉइंट आहे या सगळ्यात? फिरंग्या, तुला शपथ आहे माझी, जेव्हा पोलीस ऑफिसमध्ये येतील तेव्हा पोलिसांना मी अशी कबुली देणार की हे सगळे पैसे मीच घेतले होते. आणि तेव्हा तू काही बोलायचं नाही, तू गप्प राहायचं. ऐक ना छवी, तू मला अशी कुठली शपथ द्यायची नाहीयेस. तू 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 चुप राहा प्लीज. संध्याकाळपर्यंत पैसे घेऊन ये. फिरंग्या, नाहीतर माझ्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नसेल. जेलमध्ये जायची वेळ आली तर मीच जाणार आणि मी शपथ मागे घेणार नाही. छवी ऐक ना, तू ऑफिस मध्ये जा, मी जरा पैशांचा बंदोबस्त करून येतो. फिरंग्या, अरे एवढे पैसे कुठून आणणार तू? काय माहिती, पण काहीतरी अरेंजमेंट करावे लागतील. मी जातो. नाही, मी पण येते सोबत तुझ्या. तू नाही, तू नको, तू इथेच थांब. ओके, मी येतो. नाही नाही फिरंग्या, तुला या अवस्थेमध्ये मी एकटं सोडणार नाहीये. मी पण येते, आपण एकत्र जाऊ. ऐक ना, का असं करतोय? तू ऑलरेडी शपथ देऊन अडवलंयस मला, आता तू माझं ऐक. आणि जोपर्यंत मी पैसे परत घेऊन येत नाही तोपर्यंत तू ऑफिस मध्येच थांबायचंस, कळलं? ऐक 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 माझं, ऐक. तू इथेच थांब ऑफिस मध्ये, मी हलोच. प्लीज
प्लीज छवी समजून घे ना. ठीक आहे, पण सावकाश जा आणि काळजी घे. मी फोन केला तर माझा फोन उचलायचा, कळलं? माझा जर फोन नाही उचललास ना तर तुझी शपथ मोडून तू जिथे कुठे आहेस ना तिथे ये. एकदा सांगितलं आणि ऐकलं तर ती छवी कुठली नाही. बोलतोय. येतो. सावकाश जा. हा